पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवायची ती गोष्ट अशी की मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळत नाहीत. हा गैरसमज मनातून काढून टाका. संपलं नाही ना, माझं बोलणं संपलं नाही, तुम्ही घाबरलात असं कसं? मराठी विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतात हे पहिलं लक्षात घ्या. आणि तुम्ही त्या पात्रतेचे आहात. तुमचे पेपर, तुमच्या उत्तरपत्रिका मी पाहिल्या. त्या उत्तरपत्रिका पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं खरोखरच सुंदर पेपर आहेत. मॅडमला मी विचारलं फर्स्ट कितीचं आहे आत्तापर्यंत? त्यांनी सांगितलं 3री बॅच बाहेर पडते, आत्तापर्यंत 96चा फर्स्ट आहे आमच्या शाळेतला. जे तुमचे मी पेपर पाहिले त्या पेपरमध्ये आपण थोडासा जर बदल केला की जो बदल आपल्या बोर्डाला अपेक्षित आहे तो थोडासा जर आपण बदल केला तर का आपण 100 पैकी 100 मार्क मिळवणार नाही? इकडं तर 20 पैकी 20 मिळतात, इकडं 80 पैकी 80 मार्क मिळवायला काय अडचण आहे? काहीही अडचण नाही, ते मिळू शकतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. माझ्या शाळेमध्ये आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही सगळं आम्हाला सांगताय, तुम्ही काय करताय? तुमच्या शाळेचं काय? ज्यावेळी आपण 95च्या पुढं जातो, 95च्या ज्यावेळी आपण पुढे जातो त्यावेळी एक एक मार्क मिळवणं हे तसं सोपं नसतं, पण अवघडही नसतं. अवघडही नसतं, कारण जितकं तुम्ही पुढे जाल तितके विद्यार्थी कमी होतात, जितकं खाली याल तितके विद्यार्थी वाढतात त्या मार्काचे. जितकं तुम्ही पुढे जाल तेवढे कमी विद्यार्थी असतात. माझ्या शाळेमध्ये गेल्या वर्षी 2 विद्यार्थी 98चे, 2 विद्यार्थी 97चे आणि 96 पासून भरपूर आहेत. फक्त तुम्हाला मी टॉपर सांगतो. यावर्षी माझी अपेक्षा अशी आहे, मी विद्यार्थ्यांना एकच सांगत असतो, मुलांनो 100 काही नाही, तुम्हाला जास्त काही मी सांगत नाही, माझ्या मुलांना मी सांगतो फक्त मला एकच अपेक्षित आहे, आमची तळमळ लक्षात घ्या. कारण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जेवढी तुमची तळमळ असते त्यापेक्षा अधिक तुमच्या पालकाची तळमळ असते आणि तुमच्या पालकापेक्षा अधिक शिक्षकांची तळमळ असते. ही लक्षात ठेवा की माझ्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजे. आणि म्हणून मी माझ्या मुलांना सांगत असतो की बाबांनो फक्त आता 1च मार्क वाढवा. किती वाढवा? 1. गेल्या वर्षी किती मिळाले? 98 मिळाले. मी जास्त अपेक्षा करत नाही, 99 तरी किमान मिळावे अशा प्रकारची मी त्यांच्याकडून अपेक्षा करतोय. म्हणजे आणि मग हे जे मार्क आहेत ते मार्क मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतीपत्रिका पाठ असली पाहिजे. आता मी काय सांगतोय, जे टॉपरचे आहेत त्यांना तर माहितीच आहे, परंतु नुसते टॉपर बघून चालत नाही, सगळेच विद्यार्थी आहेत तिथं. पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कृतीपत्रिका आपल्याला पाठ असली पाहिजे. कृतीपत्रिका पाठ असली म्हणजे काय? तर थोडक्यामध्ये तुम्ही ज्यावेळी अभ्यास करता, मराठी विषयाचा ज्यावेळी अभ्यास करता त्यावेळी मराठी विषयाचा अभ्यास करत असताना तुम्ही अभ्यास किती केला हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही अभ्यास कसा केला हे महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला कृतीपत्रिका पाठ असली पाहिजे. प्रश्न 4 किती मार्काला असतो? कोण सांगतोय? पटकन. किती मार्काला असतो प्रश्न 4? किती मार्कासाठी असतो? 16 मार्कासाठी. प्रश्न 4 आ मध्ये शेवटचा प्रश्न कुठला असतो? उपप्रश्न, पारिभाषिक शब्द. प्रश्न 4 पहिला जो प्रश्न आहे उपप्रश्न तो कशावरती असतो? 4 अ मध्ये सुरुवातीला समास आणि आ मध्ये कशावरती असतो? शब्द संपत्ती. मॅडम मुलांना कृतीपत्रिका पाठ आहे. मित्रांनो एक लक्षात ठेवा, हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यास करू शकत नाही. कृतीपत्रिका आपल्या हातात पडण्याच्या अगोदर आपल्याला तो सगळा साचा आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे.
कुठला प्रश्न किती मार्कासाठी असतो, त्याचं उत्तर किती लिहिणं अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि तसं पास होणं तर काय खूप सोपं आहे. मराठी विषय आपला असा आहे, एकही दिवस शाळेत न येणारा मुलगा सुद्धा मराठीमध्ये पास होऊ शकतो. एकही दिवस शाळेत न येणार, सरळ त्याला परीक्षे दिवशी आणा आणि मराठीची कृतीपत्रिका त्याच्या हातामध्ये द्या, तो पास झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी सोपी आहे. पण आपल्याला पास व्हायचं आहे का? नाही. मग का नापास व्हायचं? पास व्हायचं नाही म्हणतात मॅडम. पास व्हायचं आहे का तर नाही म्हणतात. बरोबर आहे त्यांचंच बरोबर आहे. पास व्हायचं नाही, आम्हाला 100 मिळवायचे आहे की नाही, हे अपेक्षित आहे त्यांना. नुसतं पास व्हायचं नाही तर आम्हाला 100 मार्क मराठीमध्ये कशी मिळतील हे आम्हाला पाहायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? मी तुमच्या उत्तरपत्रिका पाहिल्या. त्या उत्तरपत्रिकेमध्ये विरामचिन्हाकडं थोडं जरा दुर्लक्ष केलेलं मला दिसलं काही पेपरमध्ये. एक लक्षात घ्या, पत्रलेखन आहे. पत्रलेखन आपल्याला 6 मार्कासाठी आहे. 6 मार्काचं ज्यावेळी पत्रलेखन आपण लिहितो त्यावेळी त्या विरामचिन्हाकडं पाहिलं जातं. पत्र तर प्रत्येकाला लिहिता येतो, कुणाला लिहिता येत नाही. पत्र प्रत्येकाला लिहिता येतं, पण प्रत्येकाला 6 मार्क मिळत नाही. मग का बरं असं होतं? 6 का मिळू शकत नाहीत? तर त्याचं कारण आहे की मी मॅडमनी नंतर बदल झालेल्याही उत्तरपत्रिका दाखवल्या, बराचसा बदल झालेला आहे. पण जे जे विसरतात त्यांनी विरामचिन्हाकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. एक छोटासा तुम्हाला विनोद सांगतो. एकदा गंमत अशी झाली, पु ल देशपांडे आणि फडके दोघं एकमेकांचे चांगले मित्र होते. आणि मग एके दिवशी फडके पुलंना म्हणाले, पु ल विनोदी आहेत आपल्याला माहिती आहे, पुलंना म्हणाले, काय रे तुझी मराठी? कारण का पुलंचं लिखाण मराठीमध्ये खूप मोठं आहे, खूप मोठं योगदान आहे पु ल देशपांडेंचं. काय रे तुझी मराठी? काय ती तुझ्या मराठीमधली विरामचिन्ह? असं करतो, असं करतो, असं असं करतो, की असं करतो, हे काय? पु ल विनोदी आहेत, पु ल विनोदी होते. पु ल म्हणाले, ठीक आहे, काय ते तुला वेळ आल्यानंतर सांगेल. एवढंच उत्तर दिलं, वेळ आल्यानंतर तुला सांगेल काय ते. मग गंमत एके दिवशी अशी झाली, पु ल देशपांडे रस्त्यानं जात होते आणि पु ल देशपांडे रस्त्यानं जात असताना समोरून फडकेंची बायको आली आणि सरळ पु ल फडकेंच्या बायकोला म्हणाले, मी तुझा नवरा, तू माझी बायको, पिक्चरला जाऊ. फडकेंची बायको मोठमोठ्यानं रडायला लागली. हे काय झालं? रडत रडत घरी गेली आणि फडक्यांना सांगितलं, काय तो तुमचा मित्र मला असं असं म्हणला, तिला सांगता सुद्धा येईना. फडके बी खूप चिडले, खूप चिडले आणि पुलांना भेटले आणि पुलांना म्हणले, का तू असं म्हणला? कधी म्हणलो? म्हणले मी म्हणलोच नाही. मी काय बोललो? तू असं म्हणला. काय म्हणलो मी? मी म्हणलं की मी तुझा नवरा, मी नंतर मी सोलपोईराम दिला. मी सोलपोईराम, तुझा नवरा सोलपोईराम, तू सोलपोईराम, माझी बायको, पिक्चरला जाऊ. काय चुकलं माझं? आहे का नाही विरामचिन्हाला महत्व? आहे का नाही? आणि फडकेचा राग पूर्ण शांत झाला. म्हणजे हा झाला विनोदाचा भाग. कारण का शिकताना विनोदातून शिकलं पाहिजे, आहे की नाही? कंटाळवानं नको. अगदी हसत खेळत हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे मला या विनोदातून एक गोष्ट सांगायची की विरामचिन्हाला किती महत्त्व आहे. मराठीचा पेपर ज्यावेळी तुमचा परीक्षक पाहतात, ज्यावेळी तुम्हाला जास्त मार्क मिळतात, जास्त मार्क मिळालेला पेपरच मॉडरेटर तपासत असतो, सगळे पेपर तपासत नसतो. तुमचा पेपर 75च्या पुढं सरकला, एक्झामिनरनं 75च्या पुढं तुमचा पेपर घेऊन गेला
की तो पेपर मॉडरेटरनं तपासला म्हणून समजायचा. आणि मग मॉडरेटर काय बघणार? हेच बघणार, मी जे तुम्हाला सांगतो तेच बघणार. तुम्ही त्या ठिकाणी लिहित असताना बारीक सारीक कोणत्या चुका केल्यात तो कमीच करायला बसलाय, मार्क कमी कसे करता येतील तोच बघायला बसलाय. आणि मग जर अशा जर आपल्या चुका नसतील तर मॉडरेटर तर मार्क देतीलच देतील, वाईट शब्द बोलत नाही, त्यांचे देव सुद्धा देतील. लक्षात आलं? आणि म्हणून विरामचिन्ह सारख्या गोष्टी आपण थोड्या लक्षात घ्यायच्या आहेत. आता मी बाकी विषयावरती काही मला वाटतं काही बोलायची गरज नाही आहे. कुठलं गद्य पद्य व्याकरण असेल, लेखन असेल, उपयोजित लेखन असेल, कुठलाही भाग असेल, तुमचे पेपर बघितले, छान लिहिलं आहे, मांडणीसुद्धा चांगली आहे. पण आपल्याकडून साध्या सोप्या होणाऱ्या चुका, या चुका आपण कशा टाळायच्या एवढंच आज आपल्याला शिकायचं आहे. एवढं शिकायचं ना, एवढंच नाही, बाकी काही नाही. सुंदर शिकवलं आहे, सगळं झालं आहे, मॅडमनी सांगितलं मला, सगळं शिकवलं आहे. आणि चांगले पेपर पण तसे चांगले आहेत, अक्षर वगैरे चांगले आहेत. त्यामुळं आपलं जे काही टार्गेट आहे, आपलं जे ध्येय आहे ते ध्येय पूर्ण करायला काही हरकत नाही. परंतु चालत चालत आणखीन मला ज्या ज्या गोष्टी सुचतील त्या त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, मी तुम्हाला काही मुद्दे सांगतोय, ते मुद्दे तुम्ही फक्त लक्षात ठेवायचे. ज्यांना मराठीमध्ये 100 मार्क मिळवायचे आहेत त्यांनी पहिला मुद्दा एक लक्षात ठेवायचा. तो पहिला मुद्दा असा आहे की सर्व प्रश्न सोडवले पाहिजे. एकही प्रश्न, कुठलाही उपप्रश्न राहता कामा नये. कारण बऱ्याच वेळेला असं होतं, बऱ्याच वेळेला असे विद्यार्थी बघायला मिळतात, मराठीचा पेपर पहिलाच असतो, घाई गडबडीमध्ये मनामध्ये भीती असते, मनामध्ये दडपण असतं, आणि या भीतीपोटी दडपणापोटी होतो का नाही, लिखाण होतं का नाही असं म्हणत म्हणत कुठंतरी एखादा उपप्रश्न आठवत नाही, कुठंतरी एखादी कृती लिहायची राहते, तिथला नेमका शब्द आठवत नाही, आणि मग तो शब्द आम्हाला आणि तो प्रश्न पेपर देऊन बाहेर आल्यानंतर आठवतो, अरे तिथं एक रिकामी जागा भरायची राहिली. या गोष्टी आपल्याकडून होता कामा नये. आणि म्हणून केवळ टॉपरचेच नाही तर सगळेच मुलं आहेत, म्हणून सगळ्यासाठी सांगतोय की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर सगळे प्रश्न आपण सोडवले पाहिजे. एकूण 5 प्रश्न असतात, ते 5च्या 5 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. 1 नंबरचा मुद्दा. दुसरा मुद्दा, मुद्दा क्रमांक 2 आहे प्रश्नांचा क्रम. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रश्नांचा क्रम. तुम्हाला दिसणार नाही, दिसत नाही ना, या मला जरा आता खडूची सवय बंद झाली, आता व्हाईट बोर्ड आले आहे की नाही, बऱ्याच दिवसानंतर खडू हातामध्ये आला, असो तुमच्या लक्षात येते. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे प्रश्नाचा क्रम. हा खूप परिणामकारक आहे, लक्षात ठेवा. प्रश्नाचा क्रम आपण ज्यावेळी उत्तरपत्रिकेमध्ये लिहितो त्यावेळी काय केलं पाहिजे, प्रश्न कसे लिहिले पाहिजे, क्रमाने लिहिले पाहिजे. सुरुवातीला कोणता प्रश्न आला पाहिजे, कोणता, कितवा, पहिला. पहिलाच लिहिताना तुम्ही पहिला लिहायचा नाही, पहिला प्रश्न लिहू नका. आता तुम्ही म्हणाल असं का, सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्या चुका होतात आणि त्याच्यामुळे आपले मार्क कमी होतात, त्यातली पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रश्नाचा क्रम कसा असला पाहिजे. सगळ्यात अगोदर प्रश्न क्रमांक 4 घ्या. आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये पहिल्यांदा प्रश्न 4था घ्यायचा. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. प्रश्न 4था असा आहे,
प्रश्न चौथा असा आहे की शाळेमधल्या 50% विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतात. 50% विद्यार्थी असे असतात या प्रश्नाला पैकीच्या पैकी गुण मिळतात. त्याचं कारण एक आणखीन सांगतो. या प्रश्नामध्ये और प्रश्न असतात. उदाहरणार्थ अचूक शब्द निवडा, किती मार्काला असतो? 4, 2. तिथं तुम्हाला शब्द गट 6 देतात. शब्द गट 6 देतात आणि निवडायला सांगतात 4. एका शब्दाला अर्धा मार्क असतो. मग त्या ठिकाणी आपल्याला 2 पैकी 2 मार्क निश्चित मिळतात. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगितलं. सगळे तसे असतात. उदाहरणार्थ एका शब्दापासून अनेक शब्द तयार करणे विचारलेले असतात 2. अर्ध्या अर्ध्या मार्काला एक एक शब्द असतो, पण आपल्याला 4 तयार करता येतात. मग 1 मार्कापेक्षा कमी मार्क मिळतील का? कधीच मिळणार नाहीत. आणि म्हणून पहिल्यांदा प्रश्न लिहित असताना आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये 4थ्या प्रश्नापासून आपण सुरुवात करायची आहे. म्हणतात ना, शीतावरून भाताची परीक्षा असते. आपली आई घरामध्ये ज्यावेळी भात शिजला का नाही कसं बघते? त्या तांदळाचं एक शीत बघते. एक शीत जर शिजलेला असेल तर आपण ओळखतो की अरे सगळा भात शिजला का? प्रत्येक बघावं लागतो शीत? नाहीये. प्रचंड पसरलेला समुद्र आहे. या समुद्रातलं पाणी कसं आहे हे जर बघायचं असेल तर अमेरिकेला जाण्याची गरज नाही. का जावं लागतं? कुठल्याही समुद्रामध्ये जाणे, एक थेंब जिभेवरती ठेवा, कळतं सगळ्या समुद्राचं पाणी कसं आहे. तसंच आहे मित्रांनो, इथं सुद्धा लक्षात ठेवा. जो विद्यार्थी पहिल्या प्रश्नामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवतो याचा अर्थ तो हुशारच आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा असणारा जो परीक्षक आहे तो तुमचा असणारा परीक्षक सुद्धा त्या पहिल्या प्रश्नानं प्रभावित झाल्याशिवाय निश्चितच राहणार नाही. पण पडावे हे लक्षात ठेवा. तिथं जर गेले मार्क मग मात्र थोडं आपलं चुकीचं होईल. आणि पडतात. सोपं आहे का नाही? काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये, काही अवघड नाही. 4थ्या प्रश्नाला पैकीच्या पैकीच मार्क मिळतात. अहो वाक्प्रचार सुद्धा किती मार्काला आहेत? 4. किती वाक्प्रचार देतात? 4. लिहायचे किती? 2. अहो 4च्या 4 लिहा ना. त्यातले 2 बरोबर येणार नाहीत का? पैकीच्या पैकीच मार्क मिळतात 4थ्या प्रश्नाला. आणि म्हणून पहिल्यांदा जर आपण सुरुवातीला जर आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये 4थ्या प्रश्नानं जर आपण सुरुवात केली तर पुढचा प्रश्न मग कोणता लिहायचा? आता मूळ मुद्द्याकडे या. बाकीचे सगळे प्रश्न क्रमाने लिहा. आता क्रम बदलायचा नाही. 4था झाला रे झाला. पहिला, दुसरा, तिसरा, 5वा. आता तुम्हाला सांगतो की नेमकं 4थाच प्रश्न का? प्रश्न पहिला जो असतो त्या पहिल्या प्रश्नामध्ये स्वमत असतं. किती मार्काला? 3 मार्काला असतात. 2 असतात स्वमत, हे की नाही? 2 येतात ना. अ मध्ये, आ मध्ये 2 पहिल्या प्रश्नामध्ये म्हणतोय मी, उपप्रश्न म्हणलंच नाही ना मी. पहिल्या प्रश्नामध्ये स्वमत किती असतात असा प्रश्न विचारला. 2 असतात. आणि अपठितवर मात्र स्वमत नसतं. हे पाठच असलं पाहिजे. आणि मग ज्यावेळी 3-3 मार्काचं स्वमत परीक्षकाच्या समोर जातं तो त्या स्वमतापर्यंत ज्यावेळी येतो त्यावेळी 4थ्या प्रश्नाला पैकीच्या पैकी मार्क मिळाले. तिथून पुढं पहिल्या प्रश्नाला सुरुवात केली. पहिल्या प्रश्नाला सुरुवात केल्यानंतर कृती आहे, त्या कृतीलाही पैकीच्या पैकी मार्क मिळतात. एक एक शब्द असतो. थोडा विचार केला की येतं, अवघड नाही आहे काय. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं वर्षभर न शाळेत येणारा मुलगा सुद्धा मराठीमध्ये आपल्या पास होऊ शकतो. आणि मग पहिल्या प्रश्नामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या 2-2 मार्काच्या कृती सुरुवातीला येतात. त्याच्यानंतर 3 मार्काचं स्वमत, पुन्हा 2-2 मार्काच्या कृती, पुन्हा स्वमत. तिथं जर पुन्हा 2 पैकी 2 पैकी 2 जर मार्क मिळाले त्याच्या पुढचा असणारा स्वमताचा प्रश्न
अहो कधी तो डोळे झाकून त्याला राईट करेल हे सुद्धा सांगता येत नाही. त्याला सुद्धा कळत नाही की आपण कधी याला राईट करून गेलो. कळलं? आणि तुमचा प्रभाव एवढा पडतो की आतापर्यंत तपासलेल्या सगळ्या प्रश्नामध्ये उपप्रश्नामध्ये पैकीच्या पैकी मार्क आहेत. मग काय ते तो स्वमतामध्ये कमी देणार आहे? नाही देणार. 3 पैकी 3च. पुढे 2 कृती आल्या तिथं 2 पैकी 2 मिळणार आहेत म्हणल्यावर स्वमताला पुन्हा 3. संपलं ना. पुन्हा 2 कृती आहे, संपला. पहिला आणि दुसरा प्रश्न पैकीच्या पैकी काटायचा काही संबंधच नाही. कुठं काढता येतात मार्क? कुठंच काढता येत नाही. 2 प्रश्न लिहिले, पैकीच्या पैकी मार्क मिळत गेले. पुन्हा जातो आपण दुसऱ्या प्रश्नाकडं, पुन्हा जातो आपण तिसऱ्या प्रश्नाकडं आणि पुन्हा जातो 5व्या प्रश्नाकडं. लक्षात आलं? या क्रमानं आपण जर प्रश्न लिहिले तर तिसऱ्या प्रश्नामध्ये कधी कृती येतात तर कधी उतार्यासारखं उत्तर लिहावं लागतं. तिसरा प्रश्न स्थूल वाचनावरचा, तिथं सुद्धा या पाठीमागचा जो प्रभाव आहे तो पाठीमागचा प्रभाव ज्यावेळी पुढच्या प्रश्नावरती पडतो त्यावेळी तिथं सुद्धा पैकीच्या पैकी मार्क दिले जातात. तुमच्याकडे मॅडम पेपर येतात का बोर्डाचे? बोर्डाचे पेपर शाळेमध्ये येतात का? तपासायला कुणाला आले होते का? नाही ना. त्यामुळं ते तुम्हाला माहीत नसेल. गेल्या 15 वर्षापासून मी ते काम करतो. 10वीचे 12वीचे कधी कधी दोन्ही कधी एक पेपर येतात बोर्डाचे. मी सुद्धा तपासत असताना याच पद्धतीनं तपासतो. ज्यावेळी आमच्या परीक्षकाच्या मॉडरेटरच्या बैठका होतात त्या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा असते. महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक मंडळामध्ये सुद्धा चर्चा होते. आम्ही सत्र बोलावतो. त्या सत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारची चर्चा केली जाते आणि त्या चर्चेतलं मी तुम्हाला हे सगळं सांगतोय. आता प्रश्नाचा क्रम झाल्यानंतर उपप्रश्नांचा क्रम कसा असावा? उपप्रश्नाचा क्रम चुकवायचा नाही. ज्यावेळी आपण प्रश्न पहिला घेतो, प्रश्न पहिला अ मधले उपप्रश्न, आ मधले उपप्रश्न क्रमाने घ्यायचे. आणि असं तर कधीच करायचं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का, असं तर कधीच करायचं नाही. प्रश्न पहिला अ लिहिलं आणि आ राहिलं, येत नाही म्हणून राहिलं, कुठल्या कारणामुळे राहिलं, लक्षात नाही म्हणून राहिलं आणि कुठंतरी पुढे जाऊन लिहिलं. आता शक्यतो टॉपरचे विद्यार्थी असं करत नाही, पण बरेचसे विद्यार्थी तसं करतात. कारण का तपासत असताना आम्हाला आलेला अनुभव तुम्हाला सांगतो. प्रश्न पहिला अ लिहिलं, क्रमाने लिहिलं. अ नंतर दुसरा प्रश्न घेतला, तिसरा घेतला आणि चौथा घेतला. चौथा झाल्यावर पुन्हा त्याला आठवलं की अरे प्रश्न पहिल्यामधला आ राहिला आणि पुन्हा पुढे लिहिला. तपासत असताना काय करावं लागतं बघा, बोर्डाच्या पेपरचा नियम असतो. ज्या पानावरती तुम्ही एखादा मुख्य प्रश्न चालू केलाय, मग तो पहिला दुसरा कुठलाही प्रश्न असेल, मुख्य प्रश्न ज्या तुम्ही पानावरती चालू केलाय त्या पानावरती वरच्या बाजूला त्या प्रश्नाचे सगळे गुण एकत्रित करावे लागतात. मग त्यामधला सगळे उपप्रश्न आले, आ ई काय जे असतील ते, त्यातले काही उपप्रश्न असतील, सगळ्याचे गुण त्या पानावरती एकत्रित करावे लागतात. मग एकत्रित करत असताना काय होतं बघा, सुरुवातीला काय केलं जातं, प्रश्न पहिला लिहिला, अ लिहिलं आणि मग घाई गडबडीमध्ये आ दिसला नाही की मग तिथं ते बेरीज करतात, लिहून टाकतात, यानं आ लिहिलंच नाही. किंवा मग एखाद्याला वाटलं तो नियम नाहीये, एखाद्याला वाटलं पुढं कुठं लिहिलं असेल, मग त्याला काय करावं लागतं, अगोदर पुढं जावं लागतं, कुठं लिहिलंय पानं चाळीत बसावी लागतात शेवटपर्यंत. मग कुठंतरी पुढं सापडतं, कुठं लिहिलंय 7व्या 8व्या पानावर कुठंतरी आ लिहिलंय, मग तिथं आ तपासायचं. मग त्याचे मार्क बघायचे. मार्क लिहिल्यानंतर त्याच्या खाली 2 जर मार्क पडलेले असतील तर त्याच्या खाली असे 2 रेषा ओढायच्या. 2 रेषा ओढल्यानंतर हे मार्क कुठे गेले, पी म्हणजे पेज 2, हे मार्क पेज 2 वर गेले. ज्यावेळी पेज 2 आम्ही उघडतो, पेज 2 वरती पुन्हा कुठून आले तिथे लिहावं लागतं पी
7 वरून आले, इथं 2 वर गेले आणि इथं 7 वरून आले आणि मग त्याची बेरीज वरच्या बाजूला करायची आणि मग ते मार्क लिहायचे. कुणाला त्रास झाला? कुणाला त्रास झाला? तुम्हाला? कुणाला झाला? मला नाही, तपासणाराला. मला नाही त्रास होत. त्रास झाला तपासणाराला. मग तपासणाराला जर असा त्रास झाला काय करेल? काय करेल? मार्क देणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, आणखीन तुम्ही म्हणाल असं कसं, आम्ही बरोबर लिहिलंय का मार्क देणार नाही? ज्यावेळी एखादा एक्झामिनर पेपर तपासतो त्यावेळी शक्यतो मॉडरेटर काहीच करत नाही. तुम्ही 3 मार्काचा खूप चांगला प्रश्न लिहिलाय, कुठं? शेवटी. एक 3 नंबरमध्ये लिहिलाय आणि एक शेवटी लिहिलाय. 3 मार्काचा प्रश्न आहे. त्यानं सरळ जर तिथं एखाद्या अशी उभी रेषेवर राईट करून त्याला कुणी चॅलेंज करत नाही. आणि मग गंमत अशी होते, मॉडरेटर काय करतो? मॉडरेटरचं एकच काम असतं, हिरवा पेन घेणं, हिरव्या पेननं जिथं परीक्षकानं टिक केलंय तिथं टिक करायचं, जिथं परीक्षकानं मार्क टाकले तिथं मार्क टाकत चालायचे. फक्त ते काहीच करत नाही, जसं आहे तसं. आणि त्यामुळं हे आपलं नुकसान होतं. म्हणून लक्षात ठेवायचं की एखादा प्रश्न ज्यावेळी आपण चालू करतो त्यावेळी त्या प्रश्नातले सगळे उपप्रश्न ओळीने घ्यायचे, उड्या मारायच्या नाहीत. एक सुद्धा उडी मारायची, सगळ्या क्रमाने घ्यायचे. फक्त एकदाच उडी मारायला तुम्हाला सांगितले सुरुवातीलाच, पुन्हा नाही. तेही सुरुवातीची उडी का? आपल्या पेपरचा आणि आपला प्रभाव त्या परीक्षकावर पडावा आणि उर्वरित राहिलेल्या ब्रॉड क्वेश्चन, छोटे छोटे जे ब्रॉड क्वेश्चन आहेत त्याला पैकीच्या पैकी मार्क त्याला द्यावे हे अपेक्षित असतं. म्हणून तेवढा फक्त आपण बदल करायचा, बाकी काही बदल करायचा नाही. लक्षात आलं? पुढचा मुद्दा, नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा. नवीन प्रश्न नवीन पानावर घ्यायचा. किती प्रश्न असतात आपल्याकडं? 5. किती प्रश्न असतात? 5 प्रश्न आहेत. समजा एखादा प्रश्न, चौथा प्रश्न आपण सुरुवातीला घेतला आणि चौथा प्रश्न लिहित आपण एखाद्या शेवटच्या पेजवर एकच ओळ लिहिली आहे. किती ओळी लिहिल्या? एकच ओळ लिहिली आहे. हे पेज सगळं तसंच जागेवर सोडून द्यायचं, त्याच्यावर एकही शब्द लिहायचा नाही. ज्यावेळी आपण पहिला प्रश्न पुढे घेऊ त्यावेळी तो पहिला प्रश्न नवीन पानावर घ्या, कारण चौथा लिहिला ना सुरुवातीला आणि एकच ओळ झाले. हे पेज कोरच आहे, सोडून द्या. त्या पेजचा अजिबात विचार करायचा नाही. नवीन प्रश्न, परंतु मुख्य प्रश्न बरं का, उपप्रश्न नव्हे. उपप्रश्न नव्हे. काही काही आम्ही पेपर बघतो, काही काही पेपर आम्हाला बघायला मिळतात बोर्डाचे. प्रश्न पहिला 4 ओळीमध्ये संपला, दिलं पान सोडून. दुसऱ्या पानावर आ, तिसऱ्या पानावर ई, त्याच्यातला उपप्रश्न त्याच्या पुढच्या पानावर. पेपर किती झाला? पुरवणे किती बांधल्या? एवढा गट्टा झाला, मार्क 35. एक म्हण आहे बघा मराठीमध्ये, मराठीमध्ये म्हण आहे, तुला ना मला. शाबास, हुशार आहेत पोर, म्हणी सुद्धा पाठवतो. वा, तुला ना मला घाल कुत्र्याला. काय फायदा हो त्याचा? सरळ आम्ही काय करतो, सगळ्या रेषा ओढतो, जिथं जिथं कोर आहे तिथं सगळ्या रेषा ओढतो. ना तुमचा फायदा ना आमचा फायदा. आणि त्या ओढून तुमची मानसिकता आणि विकृत बुद्धी सुद्धा लक्षात येते. तुमची मानसिकता लक्षात येते, तुमची विकृत अशा प्रकारची बुद्धी सुद्धा लक्षात येते. जिथं वापर करायचा तिथं निश्चित वापर करा. पुरवण्या कितीही घ्या, तुम्हाला बंद नाही का काही? अजिबात नाही बंद. 10 पुरवण्या व्हायच्या तर द्याव्या लागतात बोर्डाला, कारण का तुम्ही फीस भरली म्हणून 10 घ्यायच्या का? नाही, जेवढ्या लागतील तेवढ्या निश्चित घ्या. नवीन प्रश्न ज्यावेळी आपण एखादा घेतो त्यावेळी नवीन प्रश्न हा नवीन पानावर घ्यायचा, उपप्रश्न नवीन पानावर घ्यायचा नाही. ही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न लिहायचे नाही, क्रमांक लिहायचे प्रश्नाचे. कुठलाच प्रश्न लिहायचा नाही. अनेक मुलं प्रश्न सुद्धा लिहितात. ज्यावेळी तुम्ही एखादा प्रश्नाचा क्रमांक टाकता, उदाहरणार्थ आपण या बॉक्समध्ये चौथा प्रश्न लिहिला, तो प्रश्न काय हे बघायचं नाही. चौथ्या प्रश्नामध्ये काय? अ आहे,
या ठिकाणी फक्त अ लिहा, इथं एकच बाण दाखवा. त्याच्या खाली लिहिताना त्या चौथ्या प्रश्नामधला आपण कोणता उपप्रश्न लिहितोय, एकचं उत्तर लिहितोय. आणि इथं पाठीमाग समास असतो, त्या समासामध्ये या ठिकाणी उत्तर असा उल्लेख करा. उत्तर एक आणि सरळ येते एकचं उत्तर लिहा. इथं प्रश्न चौथा लक्षात येतं. प्रश्न चौथा काय हे लिहिण्याची गरज नाही, अ काय हे सुद्धा लिहिण्याची गरज नाही. डायरेक्ट इथं मात्र उत्तर लिहायला विसरू नका. उत्तर क्रमांक 1 आणि त्याचं जे काय असेल ते उत्तर आपण पुढे लिहायचे आहे. हे लिहित असताना अनेक वेळा काय चूक होते बघा, साधी चूक आता लक्षात घ्या. या प्रश्नाचा क्रम सुद्धा बारकाईने बघितला पाहिजे. उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये किती प्रश्न असतात? 3 असतात. किती लिहायचे? आता ते 2 लिहित असताना बरीचशी मुलं काय करतात बघा, 1 2 3 पहिला प्रश्न लिहितात, पण दुसरा जरा अवघड वाटतो, मग कोणता लिहायचा? तिसरा. आणि इथं लिहिताना मात्र इथं 1 इथं 2 इथं एक उत्तर लिहिलं, इथं एक उत्तर लिहिलं. मग तपासत असताना आम्ही काय करतो बघा, इथं 2 नंबर आहे, 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी वाचायला लागतो. 2 नंबरचं उत्तर वाचलं तर उत्तर तिसरंच असतं. अरे 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 याला उत्तरच कळलं नाही, चूक 0. कळलं? आणि मग पेपर देऊन आम्ही बाहेर येतो. पेपर एवढा सोपा होता, सगळा लिहिला, मार्क किती पडले? 60च पडले, 55च पडले. ती गंमत अशी होते की आपण साधी चूक कशी करतो बघा. प्रश्न 3 आहे, उत्तर 2च लिहितोय आपण, परंतु आपल्याला सवय लागली असते 1 2 3 4 5 1 2 3 4 5. लिहित असताना आपण कोणत्या प्रश्नाचं उत्तर लिहितोय हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तोच क्रमांक तिथं टाकला पाहिजे. आणि याला आपण चॅलेंज कुठंच करू शकत नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला बोर्ड झेरॉक्स देतं, माहिती आहे ना. तुम्हाला जर वाटलं मला मार्क कमी का पडले, मला बोर्डामध्ये जायचं आहे, त्याची रीतसर फीस भरता येते आणि त्याची झेरॉक्स कॉपी आपल्याला बोर्ड देतं. आणि ती जर आपण कॉपी बघितली आणि असा जर क्रम असेल तर आपण काहीच बोलू शकत नाही. कितव्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं तुम्ही? दुसऱ्या, तिसऱ्या. आणि क्रमांक किती टाकलाय? दुसरा. कसे मार्क मिळणार? देता येतील? नाही देता येणार. आणि म्हणून या बारीक सारी गोष्टी या आपण लक्षात ठेवायच्या. बारकाईने याकडं थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढं कृती नावच आहे आपल्या या प्रश्नपत्रिकेचं, म्हणतो कृतीपत्रिका. पूर्वी प्रश्नपत्रिका असायचं, परंतु आता मात्र गेल्या काही अनेक वर्षापासून त्याला आपण कृतीपत्रिका म्हणतो. कृतीपत्रिका याचाच अर्थ अशा प्रकारचा आहे, यामधील उत्तरं जी लिहिली जातात ती कृतीमध्ये लिहिली जातात आणि म्हणून कृतीपत्रिका आहे. या कृतीपत्रिकेमध्ये बोर्ड काय करतं, पेपर बरोबर उत्तरपत्रिका आणि उत्तरपत्रिकेबरोबर एक पत्र देतं आणि त्या पत्रामध्ये सूचना असतात. त्या सूचनेमधली एक सूचना अशा प्रकारची असते, जर विद्यार्थ्याने कृती केलेल्या नसतील तर 1/2 मार्क कमी द्यावा. 1 किंवा अर्धा, बरं का, 1/2 मार्क कमी द्यावा. स्पष्ट सूचना असते. आणि मग बरीचशी मुलं घाईमध्ये म्हणा कसं म्हणा कृती करायच्या ठेवतात, डायरेक्ट उत्तर लिहितात. आणि नुसत्या कृती करायच्या नाहीत तर त्या सुद्धा कृती करत असताना जशा दिलेल्या आहेत तशाच कृती करायच्या. बऱ्याच वेळेला वर्तुळामध्ये सुद्धा उत्तर विचारलं जातं, बऱ्याच वेळेला चौकोनामध्ये विचारलं जातं, बऱ्याच वेळेला आयतामध्ये विचारलं जातं. जसं तुम्हाला विचारलेलं आहे तशीच कृती करायची, आपण मनानं बदलायची नाही. जशी दिली आहे ना कृती, जशी आपल्याला विचारली आहे
तशाच प्रकारची कृती आपण त्या उत्तरासाठी करणं अपेक्षित आहे. नावच आहे कृतीपत्रिका, त्याला मार्क आहे. आणि मग मला सांगा, जर तुम्हाला सरळ जर उत्तरं विचारायची असती तर बोर्डानं तरी कृती द्यायची काय गरज होती हो? आहे गरज काही? सरळ विचारायचं ना, या उतार्यामध्ये आलेले 2 समानार्थी शब्द लिहा, संपलं. खाली कृती द्यायचीच नाही, या असे काय म्हणून द्यायचीच गरज नव्हती. ज्या अर्थी बोर्ड एखादी कृती देत आहे याचा अर्थ अशा प्रकारचा होतो की बोर्डाला त्या दिलेल्या कृतीमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहित असताना दिलेल्या कृतीमध्येच आपण उत्तर लिहिलं पाहिजे. कृती जशा आहेत तशाच आपण तिथं काढायच्या आहे. या कृती काढत असताना कुठल्याही कलर पेनचा, पेन्सिलचा सुद्धा उपयोग करू नका. ज्या पेननं तुम्ही पेपर लिहिताय शक्यतो निळ्याच पेनचा उपयोग करा. निळ्याच पेनचा शक्यतो उपयोग करा. त्याच पेननं तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये जे जे काही लिहायचंय ते लिहा. त्या व्यतिरिक्त कुठल्याही पेनचा, फार तर पेन्सिलचा उपयोग केला तर चालेल, फार तर, पण तो सुद्धा टाळता आला तर टाळा. केला तरी हरकत नाही, पण कुठल्याही कलर पेनचा वगैरे उपयोग कुठंच करायचा नाही. फक्त लक्षात ठेवायचं. त्याच पेननं, ज्या पेननं आपण पेपर लिहितोय त्याच पेननं कृती करा. त्याच्या पुढचा महत्वाचा मुद्दा, जेवढे विचारले तेवढेच प्रश्न लिहा. जेवढे प्रश्न विचारलेले आहेत तेवढेच प्रश्न लिहा. उदाहरणार्थ, अनेक मुलं काय करतात, निबंध 2 लिहितात, पत्र 2 लिहितात, प्रश्न तिसऱ्यामध्ये 3ही प्रश्नाची उत्तरं लिहितात. नाही, कुजबूज करताय म्हणजे तुम्ही नाही लिहितो, दुसऱ्याचं सांगतो मी, दुसऱ्या शाळेतली मुलाचं सांगतो, तुमचं नाही. तुम्ही तसं करत नसाल, करताय. काही बघा, काही करतात, काही लिहितात. कोण लिहितो असं? ज्याचा स्वतःवरती आत्मविश्वास नाही ना. सगळे नसतात, पण काही मुलांचा स्वतःवरती आत्मविश्वास नसतो. उदाहरणार्थ, प्रश्न तिसरा आहे, 3 प्रश्न आहे. अहो कधी कधी असं होतं, एक येतो बरोबर, पण दुसरा ज्या वेळेला मी लिहितो त्यावेळी दुसरा लिहिल्यानंतर आमच्या मनामध्ये विचार येतो, अरे चुकला तर नसेल, आणि जर तो चुकला तर आपले 3 मार्क जाणार आहे. मग काय करावं बरं? मग चला जाऊ दे, आणखीन एक लिहू, त्या 3 पैकी कोणते तरी 2 बरोबर येतील ना. हा सुद्धा विचार करणारी मुलं आहेत, आम्ही बघतोय. अहो निबंध सुद्धा 2 लिहिणारे पेपरमध्ये बघतोय, 2 निबंध लिहिते, 2ही पत्र लिहिते. एक लक्षात ठेवा, जरा थोडासा आत्मविश्वास बाळगायला शिका. जे मी लिहितोय ना ते बरोबरच लिहितोय. जो आत्मविश्वास विसरतो, आत्मविश्वास गळून जातो, त्याचं काही खरं नाही. म्हणून जे आपण लिहितोय ना त्या आपल्या लिहिण्यावरती आपला विश्वास असला पाहिजे. तिसऱ्या प्रश्नामध्ये मला माहिती आहे तुम्ही 2 प्रश्न, अगोदर थोडा विचार करा, क्षणभर विचार करा, 3 पैकी मी कोणते 2 लिहावे बरं, एक मला तिथं सोडून द्यायचं आहे. आणि त्याचं कारण सांगतो. गंमत अशी असते की तिथं तिसऱ्या प्रश्नामध्ये 3-3 मार्काला जो प्रश्न असतो त्या प्रश्नामध्ये समजा आपण 3 उत्तरं लिहिली. उदाहरणार्थ, एक पेज आहे, एका पेजवर इथं पहिला इथपर्यंत लिहिला, इथं दुसरा इथपर्यंत लिहिला, आणि हा तिसरा असा एवढा लिहिला. एक उदाहरण म्हणून तुम्हाला एक पेज दाखवलंय. या प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क असतात. मग गंमत अशी होते, सहज बघत बघत याला 2 मार्क दिले जातात. आता बरोबर आहेत बरं का, बऱ्याच वेळेला आपले सगळे 3ही प्रश्न बरोबर असतात, पण कधी कधी आत्मविश्वास आपण हरून जातो. 3ही प्रश्न बरोबर असतात. मग या पहिल्याला काय केलं जातं, इथं 2 दिली जातात, इथं 2 दिली जातात, आणि मग हे असे मार्क दिल्यानंतर पुन्हा काय केलं जातं, कुठेतरी एकाला बोलाळं केलं जातं. आणि मग ज्यावेळी याचं मोजमाप केलं जातं त्यावेळी हे 2 प्रश्नाचे मार्क धरले जातात. म्हणजे एकूण आपल्याला किती मार्क मिळाले,
4 मार्क मिळाले तिसऱ्या प्रश्नाला. या ठिकाणी आपण जेवढं उत्तर लिहिलंय या तिसऱ्या प्रश्नासाठी लागणारा जो वेळ आहे तो जर वेळ आपण या दोन्ही प्रश्नाला दिला, गंमत काय केले बघा, इथं हा तिसरा प्रश्न लिहिलाच नाही, सगळं पूर्ण पेज जर आपण 2च प्रश्नामध्ये लिहिलं, ज्या एका पेजवरती आपण 3 प्रश्न लिहिले त्याच पेजवरती जर आपण 2 प्रश्न लिहिले तर ते लिखाण बघून याला इथं 2.5 आणि याला इथं सुद्धा 2.5 दिली जातात आणि इथं 5 होतात. कळलं का फरक? किंवा 3 प्रश्न लिहिण्यामध्ये जो जाणारा तुमचा वेळ आहे तो 3 प्रश्नामध्ये जाणारा वेळ जर तुम्ही 2च प्रश्नासाठी दिला तर काय फायदा होईल बरं? एक अक्षर चांगलं काढता येईल. आणि जर पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर मी 4 ओळी लिहिलेलं असेल, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 4 ओळी लिहिलेलं असेल, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर 4 ओळी लिहिलेलं असेल आणि त्या तिन्ही प्रश्नाचे मी 2 जर प्रश्न केले तर एका प्रश्नाचं उत्तर किती ओळी असेल? 6 ओळी असेल, हे की नाही? मग 6 ओळी उत्तर जर मी लिहिलेलं असेल तर मला 2.5 मार्क मिळतील का? नाहीच मिळणार. काय झालं? 4च्या ऐवजी 5 मार्क झाले. लक्षात आलं? म्हणून जेवढे विचारलेले प्रश्न तेवढेच प्रश्न लिहा. निबंधासारखा प्रश्न असेल, पत्रलेखनासारखा प्रश्न असेल तर अगोदर क्षणभर विचार करा, एक 2, 4, 5 मिनिट विचार करा आणि मग कोणता प्रश्न लिहायचा ते ठरवा. अनेक मुलं काय करतात, घाईघाईने एखादा निबंध लिहायला सुरुवात करतात, 4 ओळी निबंध लिहितात आणि 4 ओळी लिहिल्यानंतर वाटतं अरे, ज्यावेळी काही सुचत नाही त्यावेळी वाटतं अरे कृतीपत्रिकेकडे लक्ष द्या, अरे आपली चूक झाली, खाल्ला निबंध सोपा होता, आपण हा उगीच लिहायला सुरुवात केली. मग पटकन काय करतात, त्याच्यावरती रेषा ओढतात. तिथे 4 तर ओळी लिहिले, अशी रेषा ओढून टाकायची, खाली दुसरा निबंध लिहायला सुरुवात करायची. सगळ्यात मोठा तुमच्या उत्तरपत्रिकेला लागलेला डाग आहे, लक्षात ठेवा. एवढी मोठी खाडाखोड करणं म्हणजे सगळ्यात मोठा डाग तुमच्या उत्तरपत्रिकेला आहे. हे अजिबात होऊ देता कामा नये. एखादा प्रश्न लिहायला सुरुवात करायच्या अगोदर काय विचार करायचा तो करा, परंतु ज्यावेळी एखादा प्रश्न ज्यावेळी आपण लिहायला सुरुवात करतो त्यावेळी तो आपण लिहिलाच पाहिजे, पुन्हा बदलायचा नाही. खाडाखोड अजिबात होऊ द्यायची नाही. अहो, शब्दाची टाळायची आपल्याला आणि 4 ओळी तर काय शक्य आहे काय? शब्दाची सुद्धा खाडाखोड होता कामा नये. थोडं विचारपूर्वक लिहा. मॅडमनी मगाशी सांगितलं सर आमचे काही विद्यार्थी असे आहेत की भरपूर कितीही लिहिलं, किती रंगरंगोटी करतात, कुठं फुलच काढतात, कुठं काहीच काढतात, नको तिथं कृती करतात, तरी सुद्धा सर त्यांचा वेळ शिल्लक राहतो. हा जो शिल्लक राहणारा वेळ आहे तो वेळ कशासाठी वापरायचा आहे? एकाही शब्दाची खाडाखोड होता कामा नये याच्यासाठी वापरा. माणसाचं जसं चारित्र्य असतं ना तसं त्या तुमच्या उत्तरपत्रिकेला सुद्धा एक चारित्र्य आहे आणि उत्तरपत्रिकेमध्ये खाडाखोड होणं हा उत्तरपत्रिकेच्या चारित्र्याला लागलेला डाग आहे. तेवढा प्रयत्न करायचा. आणि मग तुम्ही एवढा जो तुमचा वेळ शिल्लक राहतोय ना, सगळं लिहून सुद्धा वेळ शिल्लक राहतो, तेवढी घाई करण्याच्या ऐवजी तुम्ही एक काम करा, थोडं सावकाश लिहा, चुका कमी करा, चुका होऊ देऊ नका, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. तेवढंच काम करा, याच्यापेक्षा वेगळं काही करायची गरज नाही. आणि विचारले तेवढे प्रश्न लिहा असं सांगत असताना आणखीन एक महत्वाची गोष्ट मी विसरून चाललो होतो. अपवादात्मक स्थितीमध्ये अपवादात्मक स्थितीमध्ये काही गोष्टी किंवा काही प्रश्न हे सगळे लिहा. उदाहरणार्थ प्रश्न 4 मी तुम्हाला मागाशी सांगितलं, और सह लिहून काढा, कारण वेळ कमी लागतो. जास्त वेळ लागतो का तिथं? नाही लागत, कमी वेळ लागतो. एका शब्दाचं उत्तर असतं, एका वाक्यामध्ये उत्तर असतं, त्यामुळं तिथं सगळेच्या सगळे प्रश्न लिहायचे, उपप्रश्नासह लिहून काढायचे. जरी तुम्ही जास्त लिहिले, सगळेच लिहिले आणि सगळेच बरोबर आले, तो सुद्धा तुमच्या उत्तरपत्रिकेवर पडणारा प्रभाव आहे, लक्षात ठेवा. 6 शब्द विचारले, अचूक शब्द 6चे 6 बरोबर आले, त्या ठिकाणच्या काही दिलेल्या मार्काला गुण आळं केलं जाईल आणि जेवढे घ्यायचे तेवढे कुठलेही 2 मार्क घेतले जातील, तुम्हाला 2 पैकी 2 मिळतील. वाक्प्रचार आहेत, वाक्प्रचार सुद्धा 4च्या 4 लिहून काढा. एक शब्दामध्ये त्याचा अर्थ लिहायचा आहे,
आणि एकाच वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. म्हणजे एका ओळीमध्ये जर आपल्याला 2 मार्क मिळत असतील तर 4 मार्क मिळवण्यासाठी एक 4 ओळी लिहायला काही हरकत नाही, तिथं सगळेच लिहा. परंतु प्रश्न 5व्या मध्ये मात्र असं करायचं नाही. जेवढे विचारले तेवढे पत्र एकच लिहा. त्याच्यानंतर पुढच्या ज्या 2 कृती आ मधल्या लिहायच्या आहेत, 3 जरी दिला तरी 2च लिहा. त्याच्या पुढं ही निबंध आहे, तिथं सुद्धा जरी तुम्हाला 3 कृती दिल्या असल्या तरी फक्त एकच कृती लिहा. म्हणजे तिथं मात्र जेवढे विचारले तेवढे लिहा, काही एक्स्ट्रा लिहायचं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा पत्रलेखनामध्ये जाता जाता सांगतो, म्हणजे पत्रलेखनामध्ये म्हणण्यापेक्षा प्रश्न 5वा अ, ज्यांना पत्र लिहायला चांगलं जमतं म्हणण्यापेक्षा जे टॉपरचे मुलं आहेत, ज्यांना 100 पैकी 100 मार्क मिळवायची अपेक्षा आहे, अशा मुलांनी पत्रलेखनाचा प्रश्न निवडायचा. सारांश लेखनाकडे वळायचं नाही, कारण सारांश लेखनाला पैकीच्या पैकी मार्क मिळतीलच असं नाही. पण पत्रलेखनामध्ये मात्र प्रत्येक टप्प्याला मार्क आहे, प्रत्येक टप्प्याला मार्क आहे. तुम्ही सुरुवातीला दिनांक लिहिला, महिना लिहिला, पटकन तुम्हाला 1 मार्क तिथे मिळून जातो. तुम्ही चांगला मजकूर लिहिला, त्याला 3 मार्क आहेत. पत्राचा शेवट लिहिला, त्याला 1 मार्क आहे. त्यानंतर विषय आहे, तिथला भाग लिहिला, तिथं 1 मार्क आहे. असे एकूण 6 जे मार्क आहेत, ते 6 पैकी 6 मार्क तुम्हाला पत्रलेखनामध्ये मिळतात. पण सारांश लेखनामध्ये तुम्ही 4-5 ओळी लिहिले, त्याला 6 पैकी 6 मार्क मिळतील असं सांगता येत नाही. पण याच्या पुढे जाऊन सांगतो की ज्याला सगळेच काही मुलं सारखी नसतात, कुठल्या शाळेमध्ये, माझी शाळा असो तुमची शाळा असो, ज्याला सांगून सुद्धा पत्रलेखन लक्षात येत नाही, त्यातले बारकावे कळत नाहीत, त्या पास होणाऱ्या मुलांनी, 60 मार्क पडणाऱ्या मुलांनी, 50 मार्क पडणाऱ्या मुलांनी सरळ सरळ सारांश लेखनाचा प्रश्न निवडायचा. कारण इकडं जर चुका झाल्या तर मग मात्र त्या सारांश लेखनापेक्षाही मार्क कमी येतात पत्रलेखनामध्ये चुका झाल्या. म्हणून काही जे तळागाळातले आहेत त्याने आवर्जून सारांश लेखनाकडे वळायचं, पत्राच्या भानगडीत पडायचं नाही. जे टॉपर आहेत त्यांनी मात्र निश्चित पत्रच लिहायचं, कारण तिथं 6 पैकी 6च मार्क तुम्हाला मिळतात. हे तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीपासून काय काय तिथं गोष्टी आवश्यक आहेत, त्या तेवढ्या तुम्ही लक्षात घ्यायच्या. पुढचा मुद्दा अशा प्रकारचा आहे, तो म्हणजे वेळेचं नियोजन हे आपल्याकडे असलं पाहिजे. सुरुवातीला लिखाणाचा स्पीड कमी असतो, त्यामुळं पहिल्या 1 ते 2 प्रश्नाला वेळ जास्त लागतो. आणि एकदा का स्पीड लिखाणाला आला, आपण सगळ्या व्यापातून, घरातून, सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला थोडा वेळ लागतो. 15-20 मिनिटं, अर्धा तास पेपर चालू झाल्यानंतर. एकदा का पहिला अर्धा तास संपला की आपण त्या पेपरमध्ये एवढं मग्न झालेलो असतो की आपण कुठं काय काही सगळं विसरून जातो. आणि त्यावेळी आपल्या विचाराचीही गती वाढलेली असते आणि विचाराबरोबर लिखाणाची सुद्धा तितकीच गती वाढलेली असते. त्यामुळे पुढचे जे प्रश्न आहेत ते पुढचे प्रश्न पटपट होतात. म्हणून सराव करत असताना घरी आपण ज्यावेळी एखादा पेपर घेतो, वेळ लावून ज्यावेळी आपण सोडवतो, त्यावेळी, कारण का प्रत्येकाची लिहिण्याची गती वेगवेगळी असते, सगळ्यांची गती सारखी नसते. स्वतःचा अभ्यास आपण स्वतःच करावा लागतो. मला एखादा प्रश्न लिहिण्यासाठी किती वेळ लागतो हे तुम्हाला माहित नाही, ते मला माहित आहे. म्हणून आपण आत्मपरीक्षण करून आपल्याला कुठल्या प्रश्नाला किती वेळ लागतो, आपण किती वेळामध्ये हे सोडवू शकतो, याचा थोडासा विचार करायचा आणि त्या गतीनं आपण जाण्याचा प्रयत्न करायचा. कारण सुरुवातीला सांगितले की सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. प्रश्न तर सगळे झाले पाहिजे,
वेळेचंही बंधन आहे, त्या वेळेमध्ये झाले पाहिजे आणि म्हणून त्या वेळेचं नियोजन करणं हे गरजेचं आहे.